नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कारागृह भरती काल झालेला पेपर. तर या ठिकाणी पाहूत आपण पेपर पण पाहूत आणि काही इम्पॉर्टंट प्रश्न पण आहेत. ते यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की मित्रांनो घटना दुरुस्ती, अजून पुरस्कार, चालू घडामोडी याविषयी खूप जास्त मार्क येत आहेत, प्रश्न पण येत आहेत. यासाठी तुम्हाला हे प्रश्न पाठ करायचे आहे. तर प्रश्न पहिला मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? उत्तर आहे नर्मदा. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती पूर्ववाहिनी नदी आहे? खालीलपैकी कोणती पूर्ववाहिनी नदी आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न तिसरा, खालील वाक्याचा प्रयोग सांगा. थोराकडून सत्य बोलले जाते. उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न चौथा, आनंदाला जिना चढवितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे कर्मणी. प्रश्न पाचवा, खालीलपैकी भाव्य प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे ते ओळखा. उत्तर आहे रामाने रावणास मारले. प्रश्न सहावा, त्याने आता घरी जावे प्रयोग ओळखा. उत्तर आहे भाव्य प्रयोग. प्रश्न सातवा, भारताची 2011ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची डॅश राष्ट्रीय जनगणना होती. उत्तर आहे सातवा. प्रश्न आठवा, भारतीय संविधानात पहिली घटना दुरुस्ती डॅश करण्यात मध्ये आली. उत्तर आहे 1951. प्रश्न नववा, भारतीय संविधानाची 52वी घटना दुरुस्ती डॅशशी संबंधित आहे. तर उत्तर आहे मित्रांनो राजकीय सदाशव विरुद्ध तरतूद. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे केले? उत्तर आहे 61वी सुधारणा. प्रश्न 11, 24वी सुधारणा कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मूलभूत अधिकार. प्रश्न 12, घटनेच्या कोणत्या दुरुस्तीत बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली यांना मान्यता प्राप्त भाषांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले? उत्तर आहे 2003चा 92वा घटना दुरुस्ती कायदा. प्रश्न 13, नागरिकाची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत डॅशद्वारे जोडण्यात आली. उत्तर आहे 42वी दुरुस्ती अधिनियम. प्रश्न 74वा घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करून नगरपालिकांना घटनात्मक मान्यता दिली. उत्तर आहे भाग IX-A. प्रश्न 15, भारतातील प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेसाठी कोणत्या घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न 16, GST हा डॅश हवा घटना दुरुस्ती अधिनियम म्हणून सादर करण्यात आला. उत्तर आहे 101. प्रश्न 17, पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शिक्षणाच्या अधिकारासाठी केली गेली? उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती. प्रश्न 18, भारताच्या संसदेने पंचायती राज संस्थाच्या अस्तित्वासाठी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केव्हा मंजूर केली? उत्तर आहे डिसेंबर 1992. प्रश्न 19, खालीलपैकी कोणता घटना दुरुस्ती अधिनियम लघु राज्य घटना म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे 42वा घटना दुरुस्ती अधिनियम. प्रश्न 20, खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? उत्तर आहे 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम. प्रश्न 21, कोणत्या घटना दुरुस्तीने भारतातील नागरिकांना वयाच्या 18व्या वर्षी मतदान करण्यास पात्र बनवण्याची तरतूद केली आहे? उत्तर आहे 61वी घटना दुरुस्ती.
प्रश्न 22. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 42वी दुरुस्ती कायद्याद्वारे सुधारणा करण्यात आली आणि त्यात खालील शब्द समाविष्ट केले. विद्यमान प्रस्तावना. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. प्रश्न 23. 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. प्रश्न 24. डॅडसच्या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या? उत्तर आहे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. प्रश्न 25. सीएनजीचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे संकुचित नैसर्गिक वायू. प्रश्न 26. संपीडित नैसर्गिक वायू सीएनजी हा प्रामुख्याने कशाने बनलेला आहे? उत्तर आहे मिथेन. प्रश्न 27. मुख्यतः सीएनजी मध्ये कोणता वायू असतो? उत्तर आहे मिथेन. प्रश्न 28. एप्रिल 2022 मध्ये खालीलपैकी कोणाला 2021 आणि 2020 या वर्षी संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर आहेत. 1 आहे सत्यपाल मलिक, 2 आहे A.S. दुलत. प्रश्न 29. द प्रॉमिस या कादंबरीसाठी 2021 चे बुकर पारितोषिक कोणाला मिळालेले आहे? उत्तर आहे डेमोन गॅलगोट. प्रश्न 30. खालीलपैकी कोणता हा महाराष्ट्रामधील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे? उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न 31. 2011च्या जनगणनेनुसार भारतात बाल लिंग गुणोत्तर किती होते? उत्तर आहे 1919. प्रश्न 32. खालीलपैकी कोणती जनगणना भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय इतिहासात ग्रेट डिव्हाइड म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे 1921. प्रश्न 33. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 34. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 35. 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषापेक्षा अधिक आहे? उत्तर आहे पुडुचेरी. प्रश्न 36. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न 37. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता जिल्हा भारतातील सर्वाधिक साक्षरता जिल्हा आहे? उत्तर आहे सेरछिप. प्रश्न 38. 2011च्या जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषामागे डॅडॅश स्त्रिया असे होते? उत्तर आहे 919. प्रश्न 39. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा एकूण साक्षरता दर खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे 74.4%. प्रश्न 40. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर डॅडॅश आहे? उत्तर आहे 82.14%. प्रश्न 41. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रति चौरस किमी लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 42. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता देश अव्वल 10 सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये समाविष्ट नाही? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 43. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? उत्तर आहे 31.16. प्रश्न 44. राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोणते आहेत? उत्तर आहे एस राधाकृष्णन. प्रश्न 45. भारताची मूळ घटना डॅडॅस यांनी हस्तलिखित केली? उत्तर आहे प्रेम बिहारी नारायण रायझदा.
प्रश्न 46. संविधानाच्या 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे? उत्तर आहे पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेबाबत तरतुदी. प्रश्न 47. भारताची संघराज्य व्यवस्था खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 48. भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत? उत्तर आहे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही. प्रश्न 49. भारताची राज्यघटना कधी लागू झाली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 50. भारतीय संविधानात स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा समावेश करण्याचा कल्पना कोणत्या देशापासून प्रेरित आहे? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 51. भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे विचार घेतले आहेत? उत्तर आहे फ्रेंच क्रांती. प्रश्न 52. मूळ भारतीय राज्यघटनेत किती भाग, कलम आणि अनुसूची होत्या? उत्तर आहे 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूची. प्रश्न 53. भारत सध्या कोणती पंचवार्षिक योजना राबविली गेली आहे? 2012 ते 2017 विचारलेला प्रश्न आहे, तर 12वी आहे. प्रश्न 54. जानेवारी 2019 नुसार भारतीय संविधानातील अनुच्छेदाची संख्या किती आहे? उत्तर आहे 395. प्रश्न 55. ग्राहकाच्या तक्रारीचे ऑनलाईन निवारण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने सुरू केलेल्या पोर्टलचे नाव खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे ई-दाखिल. प्रश्न 56. विष्णुदेव साई यांची कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न 57. विशेष मोहीम 2.0 स्वच्छताच्या दिशेने एक पाऊल डॅडॅसने आपल्या विभागामध्ये पर्यावरण, शाश्वतता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतले? उत्तर आहे खाण मंत्रालय. प्रश्न 58. खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी महात्मा गांधी NREGA साठी लोकपाल ॲप लॉन्च केले? उत्तर आहे गिरिराज सिंह. प्रश्न 59. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे वर्तमान कॅबिनेट मंत्री कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर वीरेंद्र कुमार. प्रश्न 60. फेब्रुवारी 2019 पर्यंत खालीलपैकी ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? उत्तर आहे नरेंद्र सिंह तोमर. प्रश्न 61. गृह मंत्रालयाने NGOच्या विदेशी योगदान नियम कायदा नोंदणीची वैधता डॅडॅसपर्यंत वाढवली आहे? उत्तर आहे 30 जून 2022. प्रश्न 62. नोव्हेंबर 2022 पर्यंत भारतातील केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. प्रश्न 63. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाचा प्रकल्प आहे? उत्तर आहे मानव संसाधन विकास मंत्रालय. प्रश्न 64. जानेवारी 2021 पर्यंत खालीलपैकी कोण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत? उत्तर आहे प्रकाश जावडेकर. प्रश्न 65. केंद्र सरकारने जानेवारी 2022 मध्ये ऊर्जा क्षेत्रात निश्चित केलेल्या सुधारणांसाठी खालीलपैकी कोणत्या राज्यात 7,309 कोटी रुपये मिळाले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. 1 आणि 2 बरोबर आहेत. 1 राजस्थान आणि 2 आंध्र प्रदेश. प्रश्न 66. द युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही डॅडॅस मंत्रालयाअंतर्गत एक वैधानिक प्राधिकरण आहे? उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान. प्रश्न 67. फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई येथे झालेल्या वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या 25व्या बैठकीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? उत्तर आहे निर्मला सीतारामन.
प्रश्न 68. राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे एस राधाकृष्णन. प्रश्न 69. सप्टेंबर 2023 नुसार भारतातील युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री कोण आहेत? उत्तर आहे श्री अनुराग सिंह ठाकूर. प्रश्न 70. 75व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? उत्तर आहे राष्ट्र प्रथम नेहमीच प्रथम. प्रश्न 71. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? उत्तर आहे वरीलपैकी नाही. प्रश्न 72. मिशन कर्मयोगी कार्यक्रम साठी आहे? उत्तर आहे नागरिक सेवक. प्रश्न 73. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे ओम बिर्ला. प्रश्न 74. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? उत्तर आहे अजित डोवाल. प्रश्न 75. भारत सरकारमधील युवा कार्य व क्रीडा मंत्री कोण आहेत? उत्तर आहे अनुराग ठाकूर. प्रश्न 76. 2021 मध्ये भारताचे जनगणना आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर विवेक जोशी. प्रश्न 77. जानेवारी 2022 मध्ये पोलाद मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संजय कुमार सिंह. प्रश्न 78. 2018 पर्यंत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? उत्तर आहे अमिताभ कांत. प्रश्न 79. गेल्या वर्षी केंद्रात एनडीए पुन्हा सत्तेवर आल्यावर भारताच्या पर्यावरण, वन्य आणि हवामान बदलण्यासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे प्रकाश जावडेकर. प्रश्न 80. खालीलपैकी लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे सुमित्रा महाजन. प्रश्न 81. भारताच्या नीती आयोगाने जारी केलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक 2019 ते 2020 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 82. सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? उत्तर आहे अरुण जेटली. प्रश्न 83. राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी नियुक्ती केली जाते? उत्तर आहे अनुच्छेद 164. प्रश्न 84. भगवंत सिंग मान हे एक भारतीय राजकारणी आणि पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते पूर्वी डॅडॅस होते? उत्तर आहे विनोदी कलाकार. प्रश्न 85. मेघालयाचे नवे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे आहे? उत्तर आहे नॅशनल पीपल्स पार्टी NPP. प्रश्न 86. नोव्हेंबर 2022 नुसार खालीलपैकी कोण भारतीय केरळ राज्याचे राज्यपाल आहेत? उत्तर आहे आरिफ मोहम्मद खान. प्रश्न 87. मार्च 2022च्या निवडणुकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले? उत्तर आहे प्रमोद सावंत. प्रश्न 88. राज्यामध्ये मंत्री परिषदेची किमान संख्याबळ मुख्यमंत्र्यासह किती असू शकते? उत्तर आहे 12. प्रश्न 89. खालीलपैकी कोणाची दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे प्रमोद सावंत. प्रश्न 90. अलीकडेच डॅडॅस यांनी आसामचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली? उत्तर आहे गुलाबचंद कटारिया. प्रश्न 91. तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे MK स्टॅलिन. प्रश्न 92. पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल डॅडॅस आहेत? उत्तर आहे जगदीप धनकर. प्रश्न 93. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे प्रमोद सावंत. प्रश्न 94. डॅडॅसद्वारे दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 95. ऑक्टोबर 2022 मध्ये मेघालयाचे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली? उत्तर आहे BD मिश्रा. प्रश्न 96. मार्च 2021 पर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे अशोक गेहलोत. प्रश्न 97. 2001 ते 2014 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या
राज्याचे मुख्यमंत्री होते? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 98. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद भारतीय निवडणूक आयोगाचे स्थापनेशी संबंधित आहेत? उत्तर आहे अनुच्छेद 324. प्रश्न 99. राज्यघटनेच्या अनुच्छेद 3 अंतर्गत संसदेच्या कायद्यानुसार पुढीलपैकी कोणते शक्य नाही? उत्तर आहे नवीन राज्याचा समावेश. प्रश्न 100. सुरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामधील डॅडस तालुक्यात स्थित आहे? उत्तर आहे एटापल्ली. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न पाठच करायचे आहेत तुम्हाला. पुढील सर्व भरतीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत.